नमस्कार. महाराष्ट्राचा हवामान अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. सध्या जर तुम्ही पाहिलं सॅटेलाईट इमेज तुमच्यासमोर, तर यामध्ये जर पाहिलं तर पाहू शकता उत्तरेकडून येणारे जे कोरडे वारे आहेत, यामुळे मान्सूनची प्रगती जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये थांबलेली दिसत आहे. थोडाफार जो अपवाद आहे हा विदर्भामध्ये पाहायला मिळतोय, कारण बंगालच्या उपसागरामध्ये जे यामध्ये सायक्लोनिक सर्क्युलेशन असेल, कमी दाबाचा पट्टा असेल, त्या कारणामुळे उडीसा असेल, पश्चिम बंगाल असेल, आंध्र प्रदेश या भागामध्ये मान्सून जो आहे हा सक्रिय आहे आणि याचा चांगला जो परिणाम आहे थोड्याफार प्रमाणामध्ये विदर्भामध्ये पाहायला मिळतोय. मात्र महाराष्ट्रामधला कोकण किनारपट्टी असेल, त्याचबरोबर मराठवाडा असेल, या भागामध्ये संपूर्णपणे पाऊस जो आहे हा कमी झालेला आहे. तर याचं कारण जवळजवळ सगळ्यांनाच माहिती आहे की एल निनो जो आहे, या एल निनोमुळे मान्सून जो आहे हा कमजोर होत आहे सध्या पाहायला मिळतोय. तर महाराष्ट्रातील पुढील काही दिवसांमध्ये म्हणजे राहिलेले जे दिवस आहेत, आता आजची तारीख 14, पुढचे जे 15 ते 16 दिवस आहेत 30 जूनपर्यंत, या जूनचा जो अंदाज आहे पावसाची परिस्थिती ही कशी राहू शकते, किती पाऊस होऊ शकतो, एल निनोचा प्रभाव आहे नक्की, मात्र तो कितपत जास्त प्रभावी ठरेल आणि शेतकऱ्यांनी पेरणीबाबत कोणती काळजी घ्यावी ह्याच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. सर्वप्रथम एक महत्त्वाची गोष्ट की हवामान अंदाज जो आहे हा दिला जातो, जे संगणकीय मॉडेल असतात त्यामध्ये AI सुद्धा वापरलं जातं. तर यामध्ये उपग्रह असतात, सॅटेलाईट असते, त्यांचं निरीक्षण असतं आणि स्थानिक अनुभव यांच्या आधारे दिला जातो. आणि या कारणामुळे वेगवेगळ्या हवामान तज्ज्ञांचे अंदाज हे थोडेफार वेगळे असू शकतात, काहींचे चुकू शकतात, काहींचे एखाद वेळी बरोबर येऊ शकतात. त्यामुळे अनावश्यक वाट टाळून उपयुक्त माहिती जी आहे, महत्त्वाची माहिती, यावर लक्ष द्यावं. शेतकऱ्यांनी त्यांच्या महत्त्वाच्या माहितीकडे लक्ष द्यावं. तर सुरू करूयात. सध्या महाराष्ट्रातील काही भागांमध्ये, विशेषतः आपण सांगितलं सॅटेलाईट इमेजमध्ये सुद्धा, उपग्रह जी इमेज आहे यामध्ये सुद्धा दिसतंय की विदर्भामध्ये पावसाची नोंद ही झाली आहे. मात्र याच वेळेला सॅटेलाईटमध्ये असं सुद्धा दिसते की कोकण किनारपट्टी असेल, मध्य महाराष्ट्र असेल, पूर्णपणे कोरडा हा दिसून येतोय. तर किनारपट्टीवर मान्सूनची पश्चिम शाखा अपेक्षित इतकी मजबूत नाही आहे. कारण याचा सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की सर्वात मोठं कारण म्हणजे प्रशांत महासागरात म्हणजेच पॅसिफिक महासागरामध्ये समुद्रामध्ये सक्रिय असलेली एल निनो ही प्रणाली, आणि त्याच वेळेला उत्तरेकडून ज्या भागातून येणारे जे कोरडे वारे आहेत, या मान्सूनच्या प्रगतीला सध्या नॉर्मली स्थानिक वातावरण निर्मिती असेल किंवा तो जो भाग आहे यासाठी अडथळा निर्माण करत आहेत. तर एल निनोमुळे जागतिक तापमान आणि वाऱ्यांच्या पद्धतीमध्ये बदल होतो. माहीत असेल जवळजवळ सगळ्यांना. यामध्ये सोशल मीडिया असेल, फेसबुक असेल, यूट्यूब असेल, व्हॉट्सॲप याद्वारे एल निनोबाबतची माहिती तुम्हाला मिळाली असेल. तर त्याचा परिणाम अरबी समुद्रातील आर्द्रतेवर होतो. यामध्ये जर पाहिलं तर आर्द्रता ही कमी होते आणि समुद्रात कमी प्रमाणामध्ये बाष्पीभवन होत असल्यामुळे मान्सूनला आवश्यक असलेला ओलावा म्हणजे जो मॉइश्चर आहे, बाष्पीभवन आहे, या भागातून जे मिळायला पाहिजे हे मिळत नाही आहे. आणि या कारणामुळे त्याचा पुरवठा कमी पडतोय आणि पावसाची तीव्रता जी आहे ही घटते. तर या भागामध्ये आपल्याला मॉइश्चर जे आहे आवश्यक आहे, हे जर मॉइश्चर मिळालं, ओलावा, बाष्पीभवन मिळालं, तर या भागामध्ये ते बाष्पीभवन आतमध्ये येऊन आपल्याकडे पाऊस पडतो. मुख्य म्हणजे कोकण किनारपट्टी आणि त्याच्यानंतर हा सह्याद्री, या कारणामुळे कोकण किनारपट्टीमध्ये चांगला पाऊस होतो. मात्र सध्या परिस्थिती अशी झाली की या भागामध्ये बाष्पीभवन जे आहे, मॉइश्चर हा पाहायला मिळत नाही आहे. याच्या उलट जर तुम्ही पाहिलं बंगालच्या उपसागरामध्ये, तर कमी दाबाचा पट्टा, इथे अँटी सायक्लोनिक सर्क्युलेशन म्हणजे चक्रीवादळाच्या विरुद्ध जे सर्क्युलेशन कमी दाबाचा पट्टा असतो हा तयार होतोय, या भागामध्ये तयार आहे. आता हा कमकुवत होत जाईल येत्या 1 ते 2 दिवसामध्ये. त्याच्यानंतर परिस्थिती बदलणार आहे. त्याच वेळेला पाहिलं तर पाहू शकता बंगालच्या उपसागरामध्ये बाष्प सॅटेलाईट इमेजमध्ये हे दिसून येत आहे खूप जास्त प्रमाणावर, आणि याचा परिणामसुद्धा पाहायला मिळतोय. आंध्र प्रदेश, उडीसा असेल, त्याच्यानंतर पश्चिम बंगाल असेल, या भागामध्ये पावसाच्या जोरदार सरी चालू आहेत. विदर्भापर्यंत त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय. तुम्ही जर या ठिकाणी झूम करून पाहिलं तर पाहू शकता अमरावती, त्याच्यानंतर इथे जो भाग आहे इथे पाहू शकता नागपूरसुद्धा थोडंसं आलं आहे. त्याच्यानंतर इथे जर पाहिलं तर हे जे भाग आहेत
या भागांपर्यंत थोड्याफार प्रमाणामध्ये पावसाचे ढग जे आहे हे पोचत आहेत. बंगालच्या उपसागरामधल्या या परिस्थितीमुळं आता थोड्या दिवसामध्ये ही परिस्थिती आहे ही बदलण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे संपूर्ण व्याप्ती जी आहे महाराष्ट्रात होण्याची शक्यता आहे. कशी होईल हे सुद्धा आपण पुढे जाणून घेऊयात. पुढचा अंदाज जो आहे हा कसा असेल तर हवामान मॉडेलनुसार 19 ते 26 जून दरम्यान म्हणजे आता परिस्थिती बदलायला सुरुवात होईल. उद्या परवा 1 ते 2 दिवसामध्ये जे आहे इथलं अँटी सायक्लोनिक सर्क्युलेशन जे आहे यामध्ये अरबी समुद्रातलं हे पूर्णपणे नाहीसं होईल, कमजोर होईल, कमकुवत होईल आणि त्याच्यानंतर ना जे काही आपले मान्सूनचे वारे आहेत पुन्हा ॲक्टिव्ह होतील. त्याच्यानंतर ॲक्टिव्ह झाल्यानंतर सक्रिय वारे यामध्ये मान्सून जो आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यामध्ये सक्रिय करतील आणि त्याच वेळेला बंगालच्या उपसागरामधून जो वारे वाहत आहेत याचा सुद्धा जोर मिळेल आणि मान्सून पुन्हा जोमाने पुढे प्रगती करेल. मध्य प्रदेश असेल त्याच्यानंतर वरच्या भागामध्ये यामध्ये तो वेगाने पुढे जाऊ शकतो. तर सध्या जर पाहिलं तर कोकण आणि विदर्भ या दोन्ही भागांमध्ये पावसाच्या सरी वाढण्याची शक्यता हे 19 ते 26 जून दरम्यान आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 24-25 दरम्यान महाराष्ट्रामध्ये मुंबई असेल, रायगड, ठाणे, पालघर या भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता सध्या मॉडेल दर्शवत आहेत. तर यानुसार जर पाहिलं तर नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये चांगल्या पावसाची शक्यता ही वर्तवली जात आहे. मात्र बुलढाणा असेल, अकोला असेल, वाशिम या भागामध्ये पावसाचं प्रमाण एक तुलनेनं कमी राहू शकतं. त्याचवेळी नांदेड, परभणीच्या काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पडू शकतो. तुम्ही जर ही इमेज पाहिली तर 25 तारखेचं 25 जूनचं ECMWF मॉडेल जे आहे यामध्ये काय दर्शवते तर पाहू शकता. मुसळधार स्वरूपाचा पाऊस जो आहे मध्यम किंवा त्यापेक्षा जास्त पडू शकता हा कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये पाहायला मिळतोय. आता त्यानुसार जर पाहिलं तर यामध्ये मुंबई या भागामध्ये सुद्धा जोरदार पाऊस आणि पावसाची व्याप्ती सर्वत्र महाराष्ट्राभर मान्सून हा व्यापताना आपल्याला दिसत आहे. यामध्ये 19 तारखेपासून खूप जास्त प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा पावसाचे बदल होतील, वातावरणामध्ये बदल व्हायला सुरुवात होतील. 21 तारखेपासून पाऊस जो आहे सततचा पडणारा सुरू होण्याची शक्यता आहे. या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्र हा मान्सूनने 20 तारखेपर्यंत व्यापून पाऊस जो आहे हा रेग्युलर सुरू होऊ शकतो. 25-26 जूनला जोरदार पावसाची शक्यता ही महाराष्ट्रामध्ये त्यामध्ये मध्य महाराष्ट्रामध्ये त्याचबरोबर कोकण किनारपट्टीमध्ये दिसून येते. कारण संपूर्णपणे जे कोरडे वारे हे पूर्णपणे नाहीसे होऊन मॉइश्चर जे आहे चांगल्या पद्धतीने मिळून मान्सूनचे वारे जे आहेत पूर्णपणे सक्रिय होण्याची शक्यता सध्या मॉडेल दर्शवत आहेत. म्हणजेच सध्याच्या अंदाजानुसार 25 जूनपर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता आहे आणि त्यानंतरनं तो मध्य प्रदेश, पुढे उत्तर प्रदेश आणि गुजरातच्या काही भागांकडे सरकू शकतो. मात्र मान्सून पुढे गेला तरी सर्व भागांमध्ये मुसळधार पाऊस होईल असं शक्य नाही आहे. कारण हवेत तरीसुद्धा पुरेशी आर्द्रता सध्या तरी उपलब्ध नाही आहे यामध्ये. या कारणामुळे थोडासा फरक पडू शकतो. कारण अल निनोचा प्रभाव हा जाणवणार आहे. तरीसुद्धा थोड्याफार प्रमाणामध्येच पाऊस जो आहे हा आता मॉडेल दर्शवले लागले आहेत. मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर अल निनो ॲक्टिव्ह आहे तर पाऊस कमी होणार आहे. तर पाऊस जो आहे परिस्थिती कधी सुधरेल आणि पाऊस जो आहे चांगल्या पद्धतीचा पाऊस हा आपल्याला कधी पाहायला मिळेल सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. तर हवामान तज्ज्ञ असतील यांच्या मते जर पाहिलं तर सध्या अल निनोचा प्रभाव फक्त 1-2 गोष्टी आहेत या कमी करू शकतात. पहिली गोष्ट म्हणजे आयोडी. या अगोदरसुद्धा आपण याबाबतची माहिती पाहिली होती. आयोडी म्हणजे इंडियन ओशन डायपोल जो आहे या भागामधून आणि ह्या भागामध्ये कमी आणि थंड पाणी जे आहे समुद्राचं या कारणामुळे बनतो आणि MJO म्हणजेच मॅडन जुलियन ऑस्किलेशन अद्याप पूर्णपणे सक्रिय झालेलं नाही आहे. जर पाहिलं तर आयोडी जो आहे हा सध्या न्यूट्रल ते निगेटिव्ह स्टेटमध्ये आहे. न्यूट्रल म्हणू शकता म्हणजे पॉझिटिव्हसुद्धा नाही आणि निगेटिव्हसुद्धा नाही. चांगला पाऊस येण्यासाठी आपल्याला आयोडी जो आहे हा पॉझिटिव्ह असणं आवश्यक आहे. आणि यानंतरनं जर पाहिलं तर जी शक्यता आहे जो अंदाज आहे जुलैच्या मध्यापासून जर का MJO आणि आयोडी दोन्हीही चांगले पॉझिटिव्ह झाले, सक्रिय झाले तर बंगालच्या उपसागरामध्ये आणि अरबी समुद्रामध्ये अधिक चांगल्या पद्धतीच्या हवामान प्रणाली, सायक्लोनिक सर्क्युलेशन, कमी दाबाचे पट्टे हे तयार होऊ शकतात आणि त्यामुळे मान्सूनला चांगली प्रगती मिळून जुलै
च्या मध्यामध्ये जुलैच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत किंवा ऑगस्टच्या सुरुवातीपर्यंत पाऊस हा चांगला आपल्याला पाहायला मिळू शकतो. मात्र जर का आयोडी आणि MGO दोन्ही न्यूट्रल किंवा निगेटिव्ह स्टेटमध्ये राहिले तर अल निनोचा जबरदस्त असा परिणाम जो आहे, दुष्काळाचा सामना हा जबरदस्त पद्धतीने महाराष्ट्राला सुद्धा करावा लागू शकतो. आणि जुलैच्या पद्यापासून हे घटक जे आहे सक्रिय होण्याची शक्यता अंदाज सध्या वर्तवले जात आहेत. मात्र सध्या जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये जून महिन्यातील सरासरीच्या तुलनेमध्ये सुमारे फक्त 67% पावसाची कमतरता नोंदवली गेली आहे. तर देशपातळीमध्ये पाहिलं तर सरासरीपेक्षा कमी पाऊस आहे. मात्र पुढील 15 दिवसामध्ये मान्सून सक्रिय झाल्यास हे तूट जे आहे काही प्रमाणामध्ये भरून निघण्याची शक्यता आहे. मान्सूनचा उत्तरार्ध, जूनचा उत्तरार्ध म्हणजे जूनचे शेवटचे 2 आठवडे हे खूपच महत्त्वाचे असणार आहेत. या दिवसामध्ये काही भागांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता सुद्धा दिसून येते. तर याच कारणामुळे शेतकरी बांधवांसाठी सगळ्यात महत्त्वाचा सल्ला म्हणजे पेरणीचा निर्णय घेताना केवळ सोशल मीडिया, फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल किंवा यूट्यूब चॅनल असेल ते सुद्धा म्हणू शकता, अंदाजावर अवलंबून राहू नका. स्थानिक हवामान कसं आहे, तुमच्या ठिकाणी हवामान कसं आहे, सध्या कशी परिस्थिती आहे, शासकीय मार्गदर्शक सूचना चेक करा आणि आपल्या भागातील प्रत्यक्ष परिस्थिती पाहून त्यानुसारच पेरणीचा निर्णय घ्या. एकूणच जर पाहिलं तर सध्या अल निनोमुळे मान्सून हा 100% कमजोर आहे. मात्र काही घटक आहेत यामध्ये बदल होऊन त्याचा पावसाचा जो परिणाम आहे हा वाढवू शकतात. सध्या जर पाहिलं तर आजचे 4 ते 5 दिवस, आजची 14 तारीख, पुढचे 4 ते 5 दिवस कोरडे वारे आणि कमी आर्द्रता ही सध्या ॲक्टिव्ह आहे आणि ही प्रमुख कारणं आहेत. पुढे मॉडेल दाखवत आहेत की तो कमकुवत होऊन जाईल, कमी होत जाईल आणि त्यानुसार पुढे 20 तारखेपासून पावसाची शक्यता ही वाढते. मात्र जुलैमध्ये आयोडी आणि MGO जर सक्रिय झाला तर परिस्थितीमध्ये मोठा बदल होऊन जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून किंवा तिसऱ्या आठवड्यापासून चांगला पाऊस हा महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळू शकतो. पावसाची वाढ होण्याची शक्यता आहे. तुमच्या जिल्ह्यामध्ये सध्या कशी परिस्थिती आहे, पावसाची काय स्थिती आहे, त्याचबरोबर कशा पद्धतीने पुढे वातावरण बदलत आहे याच्याबद्दलचे अपडेट कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. याचबरोबर महाराष्ट्राच्या सगळ्या अशाच हवामान अपडेट वेळेवर मिळवण्यासाठी महाराष्ट्राचं हवामान अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.